आता कोणी ना आता शेतकरी पण अशी हुशार व्हायला तर पोरं सोरं पहिली होती रानगटी कामं करणारी. इतका शेतकऱ्याचं रक्त पियाली तर सगळी शेतकरी अर्ज गायली तर महाडुळा आली झाली तर शेतकऱ्याचे तोंड एवढुली झाली तर मरायली कामं करतो. राज्यात सर्वत्र शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं नियोजन केलं जात आहे. या कार्यक्रमासाठी शासकीय कर्मचारी गावागावात जाऊन नागरिकांना कार्यक्रमाबद्दल माहिती सांगतात. अशीच माहिती देण्यासाठी शासकीय कर्मचारी एका गावात गेली असता एका आजीबाईने या कर्मचाऱ्यांवर चांगलाच भडकल्याचं पाहायला मिळालं. सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय. नुकताच हिंगोलीमध्ये महाराष्ट्र शासनाचा शासन आपल्या दारी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. या कार्यक्रमासाठी गावागावातून अनेक नागरिकांना कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी प्रशासनाने नियोजन केलं होतं. मात्र हिंगोलीच्या आमला गावात प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना एका आजीच्या रोषाला सामोरं जावं लागलं. शेती पिकत नाही, मालाला भाव नाही आणि आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही, अशा प्रश्नांचा शासकीय कर्मचाऱ्यांवर भडीमार करत आजीबाई चांगल्या संतापल्या. लोक येडी होती आता कोणी ना आता शेतकरी पण अशी हुशार व्हायला तर पोरं सोरं पहिली होती रानगटी कामं करणारी. आपण पिशेला असे शहाणे सुधरू देणार ना. सरपंच या सरपंच कोणी भीत नाही मावशी. या सरपंच काय नाही बरं ना. या सरपंच काही ते काय करणार तू घरी का तिथं हिजूवर वाहन बसणारी कामं आणि तू इकडे गावात बसली. बाई नाही जाग्यावर. तिथं सगळी तयारी झाली बायासाठी. चला गाडी आली की कुठेच बायका चला की चलाच नाही केलं रे सरनं. कोणत्या सर पण यायचं काम काय नाही सर. यायला काय आहे का काही आता यायचं? काम असेल तर सांगा ना. नाही तिथं आठी सांगायच्यात बाहेर नाही नाही, फक्त यायला पब्लिक दाखवायची तिथं. इतकी आमच्या मांग आहे. मतदान तर होणारच नाही तुम्हाला म्हणा. अशा कोऱ्या पेट्या त्याच्या वापर केल्या पाहिजे. हा, इतका शेतकऱ्याचं रक्त पियाली तर सगळी शेतकरी अर्ज गायली तर महाडुळा आली झाली तर शेतकऱ्याचे तोंड एवढुली झाली तर मरायली कामं करतो. आता या बाई पायी येतात का?